निळे लांग परिधान केलेला अक्षय चोरगे मामासाहेब मोळ कुस्ती संकुला सराव करणारा मुळशी केसरी पहिलवान पंकज हरपुडेचा बट्टा आणि लक्ष्मण भगवान शिवछत्रपती कुस्ती संकुला सराव करणारा युवराज पठारेंचा बट्टा पारणे या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान विशालप्पा करडे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय। आयोजन कमिटीला विनंती राहील तो सन्मान आपण संपन्न करावा। तदनंतरचा सन्मान या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नंदुशेठ भोईर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। नंदुशेठ आपल्याला विनंती राहील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। आयोजन कमिटींना विनंती राहील तो सन्मान आपण संपन्न करावा। राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते सिने अभिनेते सन्माननीय पैलवान भरत दशरथजी लिमण यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। पैलवान आपल्याला देखील विनंती राहील आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला देखील सन्मानित केले जात आहे। आपल्याला विनंती राहील सन्मानाचा आपण स्वीकार करावा। या ठिकाणी नंदुशेठ भोईर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी नंदुशेठ भोईर यांना राहुल किसन साखरे पाटील, तुषारजी साखरे, स्वप्नीलजी साखरे, चेअरमन अनिलजी गोडंबे आपल्याला विनंती राहील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या। तदनंतरचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तो राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते सिने अभिनेते पैलवान भरत दशरथजी लिमण यांचा आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। हरिकडा श्वेत कुमार विजय चला सन्मान देण्यासाठी पैलवान संदीप दादा साखरे आपल्याला सन्मान देण्यासाठी पैलवान संदीप दादा साखरे अनिकेत कंदारे आलेला आहे, दत्ता बोडरे आलेला आहे आणि या ठिकाणी उद्योजक वसंत मामा बोडके यांचा देखील सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने होतोय। या ठिकाणी MH14 EY 3488 कृपया गाडी कोणाची असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर आपली गाडी बाजूला घ्यायची आहे। चालक मालक दोघांना विनंती केली जात आहे। बाहेर पोलीस आलेले आहेत, RTO चे अधिकारी आलेले आहेत। आपल्याला विनंती राहील आपली गाडी लवकरात लवकर आपण बाजूला घ्यायची आहे। पुणे पोलीस सन्मान्य बाबासाहेबजी सरसार आपल्याला विनंती राहील शरद भाऊ कुस्ती लावण्यासाठी अमराबा कुलजी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य सचिनजी तिकोने, पाटणगावचे सरपंच, मराठा संघर्ष योद्धा संदीपजी तिकोने, पहिला संदीप तिकोने विनंती आपण आखाड्यात या कुस्ती लावण्यासाठी। शहर पुणे पोलीस अमितजी जगताप आपल्याला विनंती राहील कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यात या। साहेब आपल्याला विनंती राहील अमितजी जगताप साहेब आपल्याला विनंती राहील। सन्माननीय वसंत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य अमराबा कुंजी, त्याचप्रमाणे पैलवान सचिन तिकोने, मराठा संघर्ष योद्धा संदीपजी तिकोने। चला पुढची कुस्ती लावण्यासाठी प्रसिद्ध गडामालक हिरामनजी परदेशी अरुणांना साखरे आपल्याला विनंती राहील। गणपत शेठ जगताप मारुंजीचे उपसरपंच, अन्नेरेचे उपसरपंच योगेजी शिंदे, अनिलजी गोडांबे चेअरमन आपल्याला देखील विनंती राहील कुस्ती लावण्यासाठी आपण यायचं आहे। आपल्याला नम्रतेची विनंती राहणार आहे। शबास अक्षय जोरगेनं कब्जा पलीकडे घेतलेला आहे आणि मग हळूहळू पुण्याची कुस्ती पुन्हा एकदा बहरायला लागली, फुलायला लागली। 1949 ला कोल्हापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली। पुढे 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि 1956 साली विष्णू नागराळे विरुद्ध शामराव मोळीक अशी कुस्ती जाहीर झाली महाराष्ट्र केसरीची। विष्णू नागराळेंनी वेळ वाढवून मागितला आणि दुर्दैवाने 1 महिन्यानंतर त्यांचं निधन झालं आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मामासाहेब मोहळांचं स्वप्न अधुरं राहिलं। सन्मानित दत्तात्रयजी टेमगिरे यांचं सहर्ष स्वागत। आपल्याला विनंती राहील आपली गाडी लवकरात लवकर आपण बाजूला घ्यायची आहे।
राजाभाऊ जांभूळकर आपण उपस्थित झालात, मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मराठी डिग्रीचे माझे उपसरपंच सौदा पारखी आपले सहर्ष स्वागत. सन्मान्य दत्तात्रय मारुतरावजी जांभूळकर आपलं देखील सहर्ष स्वागत. चला पुढची कुस्ती लावण्यासाठी प्रसिद्ध गाडा मालक सन्मान्य हिरमनजी परदेशी, प्रसिद्ध गाडा मालक अरुणांना साखरे आपल्याला विनंती राहील. चेअरमन अनिलजी गोडांबे, संतोष भाऊ चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत, आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी युवा महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षयजी गरुड यांचं मनापासून सहर्ष स्वागत. ओम केसवाड विरुद्ध श्रेयस पायगुडे. कैलासवासी बाळासाहेब शंकर हुलावळे यांच्या स्मरणार्थ अभिजित बाळासाहेब हुलावळे यांच्या वतीनं चांदीची गदाय छोट्या पैलवानावरती आणि दिलीप शेठ हुलावळे यांच्याकडून चड्डीला गट करून यायचंय. ओम केसवाड आणि श्रेयस पायगुडे यातली एक कुस्ती संपल्यानंतर गदेवरची कुस्ती आणि त्यानंतर अनिकेत कंदारे विरुद्ध दत्ता बोंडरे. अभिजित हुलावळे आणि दिलीपभाऊ हुलावळे यांच्या वतीनं चांदीची गदाय त्या कुस्तीवरती. ओम केसवड विरुद्ध श्रेयस पायगुडे. ओम केसवड हात वर कर. आलेला मैदान मध्ये सुसगाव तालमीचा आणि कुडजे तालमीचा श्रेयस पायगुडे. श्रेयस पायगुडे आला का? सन्मान्य रामदासजी कोळेकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती राहील पुढची कुस्ती लावण्यासाठी. आणि अक्षय जोरगे विजयी झालेला इकडं प्रेक्षणीय कुस्तीमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आणि कौतुक करा. पुन्हा एकदा सर्व